खाशाबा जाधव भारताला ऑलिम्पिकमध्ये गौरव मिळवून देणारं नाव. त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट येणार ही बातमी समोर येताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावामुळे अपेक्षा आणखीन उंचावल्या. पण ही कथा जितकी प्रेरणादायी तितकीच आता वादग्रस्त ठरू लागली आहे. डिसेंबर 2024 पासून या चित्रपटाच्या कथेबाबत वाद सुरू होता. लेखक संजय दुधाने यांनी दावा केला आहे की खाशाबा जाधव यांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचं कॉपीराईट हक्क त्यांच्याकडे आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या परवानगीशिवाय या कथावर चित्रपट तयार केला जात आहे. दरम्यान 1 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि वाद अधिकच चिघळला. दुधाने यांनी तत्काळ न्यायालयात धाव घेतली. 2 मे रोजी त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यासाठी अर्ज दाखल केला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागराज मंजुळे, निर्माती ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन यांना नोटीस बजावली आहे. त्यात आणखीन एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. नागराज मंजुळे यांनी दुधाने यांच्यावर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा देखील केलाय. मात्र त्याच प्रकरणातील शपथपत्रात चित्रपटाची कथा दुधाने यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचं संदर्भ जोडले गेले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता हा वाद केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रश्न आहे कथा कोणाची आणि हक्क कोणाचा. 8 मे रोजी होणारी सुनावणी या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण देऊ शकते. तोपर्यंत खाशाबा चित्रपटाची कथा पडद्यावर येण्याआधीच न्यायालयात रंगताना दिसत आहे.